महाराष्ट्रातील सर्व ITI करणाऱ्या विद्यार्थ्यांचं OMG मराठी ITI या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून मी तुमचं स्वागत करतो। तर आजचा आपलं सेशन, आजचा क्लास जर बघितला तर कशासाठी आहे तर एम्प्लॉयबिलिटी स्किल फर्स्ट इयर, जो की सर्व ट्रेडकरिता कॉमन सब्जेक्ट आहे आणि कंपल्सरी पण सब्जेक्ट आहे। तर जे आपल्याला निम्मीने MCQ प्रोव्हाइड केलेले आहे, जे आपल्या भारत स्किलच्या वेबसाईटवरती पण अवेलेबल आहे आणि तेच आपल्या पेपरला येतात। तर त्याचं आपलं एक्सप्लेनेशन चाललेलं आहे। तर जवळपास आजचा आपला 10वा क्लास आहे, म्हणजे याच्यापूर्वी आपले 9 क्लास झालेले आहे। तर ते बघण्याकरता तुम्ही काय करायचं, प्लेलिस्टमध्ये जायचं। त्या प्लेलिस्टची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवलेली आहे। सोबतच जर तुम्हाला फ्रीमध्ये मॉक टेस्ट द्यायची असणार तो omgfreestudy.com वरती आपण टेस्टची सुविधा करून ठेवलेली आहे, तिथनं पण तुम्ही फ्रीमध्ये देऊ शकता। आणि जर फ्रीमध्येच तुम्हाला MCQची PDF डाउनलोड करायची असेल, ज्याचा आपला अभ्यास चाललेला आहे, तेही मराठी प्लस इंग्लिशमध्ये, तर त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवलेली आहे। तिथनं तुम्ही काय करू शकता, डाउनलोड करू शकता। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा केव्हा मी या प्रकारचा नवीन व्हिडिओ अपलोड करणार तर तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं। ठीक आहे, तर चला वळूया मग आपल्या मेन विषयाकडे। तर आजचा आपला 10वा क्लास आहे। 10व्या क्लासमध्ये आपण सुरू करणार आहे चौथा युनिट, म्हणजेच कम्युनिकेशन स्किल, त्याला संभाषण कौशल्य पण म्हणता येणार किंवा म्हटलं जाते मराठीमध्ये। ठीक आहे, तर यापूर्वी आपले 4 युनिट संपलेले आहे, म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा आणि 6वा। आणि आज काय करताय आपण, चौथा युनिट कव्हर करताय, ज्याच्यामध्ये जवळपास 50 MCQ आहे। तर आपण याला 2 पार्टमध्ये संपवण्याचा काय करू, प्रयत्न करू। ठीक आहे, तर आणि जर तुम्हाला एकदम जे MCQ आहे त्याची एकदम परफेक्ट प्रॅक्टिस करायची असणार टेस्टच्या माध्यमातून, तर तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता CST लॉन्चपॅड, आणि 50 पैकी 50 मार्क घेण्याचा पूर्ण प्रयत्न करू शकता आणि फुल प्रॅक्टिस करू शकता या टेस्टमधनं। आपण टेस्ट अशा पद्धतीने बनवलेली आहे, तर त्या ॲपमध्ये जाऊन इंट्रोडक्शन व्हिडिओ बघून घ्यायचा की कशा प्रकारे टेस्ट आहे। तर मग इच्छुक असाल तर तुम्ही जॉईन करू शकता। ठीक आहे, तर आजचा आपला सेशन आहे ते कशाचा आहे, कम्युनिकेशन स्किलवरती, म्हणजे संभाषण कौशल्य। म्हणजेच बघा, आजच्या सेशनमध्ये, आजच्या क्लासमध्ये जेवढे म्हणजे हे जे 50 MCQ आपल्याला कव्हर करायचं, त्याच्यामध्ये प्रत्येक MCQला जर तुम्ही बरोबर व्यवस्थितपणे जर वाचला आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला की प्रश्न काय बोलला, तर तुम्हाला त्याचं सहज उत्तर येऊ शकते। म्हणजे तुम्हाला एकदम फटाफट, एकदम परफेक्ट पद्धतीने तुम्हाला उत्तर येऊ शकते। बघा, युनिट काय की आपण जे चर्चा करतो, बोलतो, याच्याविषयी पूर्णच्या पूर्ण काय प्रश्न आहे। तर बरोबर डोक्यामध्ये ठेवा की प्रत्येक प्रश्नामध्ये काहीतरी बोलायचं, मग बोललं त्याला काय म्हणू शकतो, मग बोलायच्या पण पद्धती आहे, इशाऱ्याने बोलू शकतो, लिहून बोलू शकतो आपण, किंवा शब्दांनी पण बोलू शकतो, असे वेगवेगळे प्रकार आहे। मग घरी बोलतो ते वेगळं, ऑफिसमध्ये बोलतो तो वेगळं, कॉलेजमध्ये बोलतो तो वेगळं, असं प्रत्येकाचं वेगळं टाईप आहे फक्त बोलण्यावरती। तर त्याच आधारावरती आपले कसे आहे प्रश्न आहेत। आपण पहिला प्रश्न सुरू करू। तर प्रश्न 2 भाषेमध्ये, इंग्लिश आणि मराठीमध्ये, तुम्हाला जे समजते त्या भाषेमध्ये तुम्ही वाचू शकता, पण मी मराठीमध्ये वाचतो कारण आपण कुठे आहोत, महाराष्ट्रामध्ये। ठीक आहे, चला पहिला प्रश्न आहे, आपण आपले विचार, कल्पना आणि भावना रिकामी जागा द्वारे सामायिक करू शकतो। सामायिक करणे म्हणजेच काय, शेअर करणे। काय करणे, शेअर करणे। आता तुम्हाला माहिती आहे, माझ्याकडे असलेले आयडिया असणार, माझे विचार असणार, माझे जे काही आहे ते तुमच्यापर्यंत जर पोहोचवायचं असणार तर माझ्याकडे एक आणि एकच उपाय आहे, काय की कम्युनिकेशन। मला संवाद करावा लागेल। काय करावं लागेल, संवाद। तर प्रश्नामध्ये तेच म्हटलं आहे की आपण आपले विचार, आपल्या कल्पना, आपल्या भावना तुम्ही पोहोचवू शकता दुसऱ्यापर्यंत, कशा माध्यमातून, संवादाच्याच माध्यमातून। कारण दुसरा काहीही उपाय नाही आहे, संवाद करावाच लागेल। मग तुम्ही तो मेसेजमधनं संवाद करा, इमोजी टाका, मेल करा, पत्र पाठवा, फोन करा, असे येऊन बसा, भेटा, बोला, लिहून पाठवा, काही करा, पण तुम्हाला कम्युनिकेशन करणं काय राहील, कंपल्सरी राहील। त्याच्याशिवाय तुम्ही संवादाशिवाय आपल्या आयडिया म्हणा, विचार्स म्हणा, कल्पना म्हणा, जे काही थॉट्स आहेत ते आपण शेअर करू शकत नाही। बरोबर आहे, म्हणून इथं उत्तर काय आहे, संवाद, म्हणजेच कम्युनिकेशनद्वारे आपण काय करू शकतो, एकमेकांना शेअर करू शकतो। ठीक आहे, त्याच्यानंतरचा आहे प्रभावी संवाद, रिकामी जागा असणे आवश्यक आहे। जर तुम्हाला प्रभावी, जर तुम्हाला हे करायचं असणार, संवाद करायचा असणार प्रभावीपणे। आता कधी कधी तुम्हाला माहिती आहे, एखादा मित्र घाईगडबडीमध्ये काहीतरी बोलून जातो, ते आपल्याला समजायला नाही। त्याचं कारण काय की तो क्लिअरली बोलला नाही। कधी कधी अपूर्ण सेंटेन्स असते तरी आपल्याला समजत नाही समोरचा काय म्हणताय, कधी कधी आपल्याला आवाजच नाही क्लिअरली, तरी पण ते काय होते, कम्युनिकेशन कंप्लीट होत नाही। मग त्याच्यानी जे समजायला पाहिजे आपल्याला ते समजायला येणार नाही, मग तो संवाद जो आहे तो कसा झाला, अधुरा झाला।
काय झाला पूर्ण झाल्या. तर तेच म्हटलंय जर प्रभावी जर तुम्हाला संवाद करायचा असणार तर तुमचा संवाद कसा असला पाहिजे, एकदम सिंपल, जो की समजला पाहिजे सर्वांना, एकदम क्लिअर असला पाहिजे, साफ असला पाहिजे आणि कंप्लीट म्हणजे पूर्ण पण असला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ की याचं उत्तर काय राहील, डी राहील, सर्वच वर्षापैकी असला पाहिजे, तेव्हा त्या संवाद कसा असणार, प्रभावी असणार. नाही तर कसा एकदम सिंपल नाही आहे, समजा एकदम कॉम्प्लिकेटेड आहे, सांगणारा एकदम असा तोडून मरडून ते काय बोलायचं त्यालाच कळत नाही, तर मग तो संवाद काही कामाचा नाही, कारण की समजणारच नाही, त्याची आयडिया आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. तर तसा संवाद बिलकुल नको. म्हणून याचं उत्तर काय राहील, ऑल ऑफ दी अबव. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, यापैकी कोणत्या संवादाचा प्रकार नाही. आता बघा मी सांगितलं की संवादाचे प्रकार आहे, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं बोलून पण आपण संवाद करू शकतो, लिहून संवाद करू शकतो, इशाऱ्याने पण संवाद करू शकतो, बरोबर आहे. कधी कधी आपण चेहऱ्याच्या एक्सप्रेशननी पण संवाद करू शकतो. समोरच्याला समजते नाही याला राग आला रे बाबा, नाही रे बाबा याला खुशी झाली, असं आपण काय झाला एक प्रकारचा संवाद झाला. खालीलपैकी बघा संवाद कसा असू शकतो, एक असू शकतो व्हर्बल असू शकतो शब्दामध्ये, ठीक आहे. नॉन व्हर्बल म्हणजे विदाऊट शब्द पण आपण संवाद करू शकतो. कसा, इशाऱ्यानी, जसं हात दाखवून करू शकतो, चेहऱ्याच्या एक्सप्रेशननी करू शकतो. व्हिज्युअल, एखादा पिक्चर दाखवून पण तुम्हाला काय करू शकतो, आपण संवाद करू शकतो. पण सारो किंवा दुःख असा काही संवादाचा प्रकार नाही आहे. तर तुम्हाला प्रकार नाही आहे हेच विचारलं होतं. प्रकारामध्ये जाल तर बघा व्हिज्युअल कम्युनिकेशन आहे, व्हर्बल कम्युनिकेशन आहे जे शब्दांनी बोलू शकतो, व्हिज्युअल म्हणजे दाखवून, दृश्य दाखवून, रिटर्न म्हणजे लिहून पण कम्युनिकेशन करू शकतो, आणि नॉन व्हर्बल म्हणजे इशाऱ्यानी पण, जसं ट्रॉफिक पोलीस उभा राहतात बरोबर इशाऱ्याने सांगते अरे नाही इकडे जा, इकडचे थांबा, किंवा मुके जे लोक असतात, मूकबधीर लोक जे असतात त्यांनी इशाऱ्याने बोलते, आपल्या बोटांनी बोलतात फक्त, ठीक आहे. तर ते काय झालं, नॉन व्हर्बलमध्ये कम्युनिकेशन आहे, ठीक आहे. तर याच्यापैकी काय, सारो म्हणजेच दुःख हे कम्युनिकेशनचा प्रकार नाही आहे, ठीक आहे. चला नंतरचा प्रश्न आहे, नित्याला, ठीक आहे, नित्याला तिच्या, ठीक आहे, नित्या आहे, नित्या नाही नित्या आहे, नित्याला तिच्या सहकाऱ्यांसोबत एखाद्या समस्येवर चर्चा करायची होती. आता नित्याला काय की सहकारी म्हणजे आता एखादं काम करताय सोबत, समजा एखादा प्रोजेक्ट आहे किंवा अभ्यास करताय, आपण अभ्यास पकडून चालू, तर तिला सहकाऱ्यांसोबत आपल्याला काहीतरी बोलायचं आहे. आता काही प्रॉब्लेम असू शकते, समस्या आहे, तर तिला बोलायचं आहे. तर हा कोणत्या प्रकारचा संवाद आहे. आता बोलायचं आहे तर बोलायचं म्हणजे त्याला शब्दाची गरज पडणार, कारण संवाद काय असं लिहून करणार का, आपण दोघं जण बसलो सोबत आपण लिहून इशाऱ्याने बोलणार का एकमेकांशी, नाही. आपण काय करणार की वर्बल मौखिक कम्युनिकेशन करणार. बघा रिटर्न तर लिहून तर बोलणार नाही, इमेज दाखव तर बोलणार नाही आपण जवळ बसून, व्हिडिओ दाखवून तर बोलणार नाही. आपण काय करू, वर्बल म्हणजे शब्दाचा वापर करून काय करू, चर्चा करू एकमेकांशी आणि समस्येचं निराकरण करू, ठीक आहे. म्हणून याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतर आहे, आपण ज्या प्रकारे बसतो आपल्या चेहऱ्यावरील हावभाव आणि देहबोली म्हणजे म्हणतो ना आपण उठणं बसणं याचं बरोबर नाही असं म्हणतो आपण कधी कधी, किंवा चालणं बोलणं बरोबर नाही असं म्हणतो, अशा शब्दामध्ये बोलतो ना आपण. तर ज्या प्रकारे बसतो आपल्या चेहऱ्यावरील हावभाव आहे, देहबोली आहे, आपलं जे बॉडी लँग्वेज असते त्या संवाद दर्शवते. नेमका कोणता संवाद दर्शवते तो. आता बघा एखाद्याला राग आलाय तर त्याच्या चेहऱ्यावरनं समजते, एखाद्याचा हात म्हणजे इशारा, त्याला तुम्हाला बोलवायचा आहे तर तो इशाऱ्याने इकडे करतो, इशाऱ्याने, शब्द वापरत नाही, बरोबर आहे. देहबोली त्याच्या कधी तुम्हाला जर तुम्ही बाहेर निघाल तर तुम्हाला ओळखू येते माणसाकडे पाहून की हा चोरटा तर नाही ना, मग आपल्याला कधी वाटते अरे हा चोर तर नाही आहे ना. ते कशावरनं, त्याच्या देहबोलीवरनं म्हणजे त्याच्या बॉडी लँग्वेजवरनं आपल्याला वाटते अरे हा चोर तर नाही आहे ना असं. तर मग हे सर्व लिहून देत आहे का तो समोरचा, बिलकुल नाही देत आहे. हे काय, तर अशा कम्युनिकेशनला आपण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणतो. म्हणजेच काय, गैरमौखिक, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण शब्दाचा वापर करणार नाही. कारण हे सर्व चेहऱ्याचे एक्सप्रेशन, मला जर राग आलात मी एकदम असे डोळे ओटाळून अशा एकदम रागामध्ये, खुशी झाली तर माझ्या चेहऱ्यावरती स्माईल राहील, त्याच्यामध्ये लिहून देत आहे का मला खुशी होत आहे म्हणून, नाही, पण तुम्हाला ते चेहऱ्यावरती समजायला येतं, ठीक आहे. तर मग अशा प्रकारचं जे कम्युनिकेशन त्याला नॉन व्हर्बल किंवा गैरमौखिक कम्युनिकेशन असं म्हटलं जातं, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे, शाब्दिक संवाद म्हणजे रिकामी जागाचा वापर. शाब्दिक म्हणजे काय, शब्द, ज्याच्यामध्ये शब्द वापरू त्याला आपण शाब्दिक संवाद म्हणू, किंवा त्याला मग आपण काय वर्बल कम्युनिकेशन म्हणू. वर्ब म्हणजे शब्द, तर त्याला काय बनवतो आपण, त्याला वर्ड म्हणजे शब्दाचा वापर करू, त्यालाच आपण काय म्हणू, शाब्दिक संवाद म्हणू, ठीक आहे. संवादाचे प्रकार आहे. आता एकदम थेरी क्लास असतात, खूप डिटेल घेतलं असतं, पण आपल्याला थेरी नाही, आपल्याला क्वेश्चन कव्हर करायचे म्हणून होते तेवढंच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करताय, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे शाब्दिक संवादाचे प्रकार, ठीक आहे. शाब्दिक संवादाचे प्रकार, रिकामी जागा कोणते बघा. एक आहे रिटर्नमध्ये शब्द लागतात का तुम्हाला, हो, रिटर्नमध्ये शब्द लिहायला शब्दाची गरज पडते, म्हणजे हा कुठं आला, शाब्दिकमध्ये आला. त्यानंतर स्पीकिंग म्हणजे बोलायला पण शब्द लागतं का, हो, त्याला पण शब्द लागतं, ठीक आहे. लर्निंग काही तुमच्या ॲक्च्युली याचा भागच नाही आहे, कम्युनिकेशनचा भागच नाही आहे. लर्निंग म्हणजे शिकणे, म्हणजेच काय की तुम्हाला लिहायला पण तुम्हाला शब्द लागतात, बोलायला शब्द लागतात, म्हणजे याचं उत्तर काय असणार, बोथ ए अँड बी असणार. रिटर्न आणि स्पीकिंग दोन्ही पण उत्तर काय बरोबर आहे. मग दोन्ही
एका वेळेस टिक नाही करू शकत, तर मग तिसरा ऑप्शन ठेवला आहे बोथ ए अँड बी, म्हणून सी उत्तर काय होतं परफेक्ट होतं. त्याच्यानंतर स्पष्ट संवाद रिकामी जागा कडे नेतो. स्पष्ट जर संवाद असला एकदम स्पष्टपणे जर असलं तर बघा वेगळे काम करायला भाग पाडणार नाही. स्पष्ट जर बोलत असलं तर विरुद्ध काम होणार नाही, संत काम होणार नाही, जलद काम होणार. जलद म्हणजेच काय, फास्ट. म्हणजे बघा जर मी स्पष्टपणे बोलत आहे आणि तुम्हाला स्पष्टपणे जर ऐकू येत आहे आणि तुम्हाला स्पष्टपणे जर समजत आहे, कारण स्पष्ट बोललो तुम्हाला स्पष्ट ऐकू आलं, तर तुम्ही करणार काम काय स्पष्टपणे व्यवस्थितपणे करून टाका. पण तुम्ही असंच मी तोंडातल्या तोंडामध्ये बोलत आहे, मनातल्या मनात बोलत आहे, मग अर्धवट बोलत आहे, प्रॉपर पद्धतीने तुम्हाला सांगत नाही, तुम्हाला प्रॉपर पद्धतीने आवाज नाही आहे. मी एखादा काम सांगत आहे, ते काम बरोबर काय की तुम्हाला एक तर समजणार नाही की मी काय बोललो, बरोबर आहे, आणि ते काम पाहिजे तसं होणार नाही, बरोबर आहे. मग कम्युनिकेशन जर स्पष्ट असलं तर आपलं काम पण कसं होईल, फास्टमध्ये होईल. म्हणजे याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, सीता तिचा व्यवसाय कसा सुधारायचा हे समजून घेण्यासाठी तिच्या ग्राहकाशी बोलत आहे. आता सीताने काय केलं, एक आपला व्यवसाय सुरू केला, कोणता तरी एक बिझनेस सुरू केला असणार. ठीक आहे. तर ती काय करत आहे, आपला व्यवसाय इम्प्रूव्ह करण्याकरता आपल्या कस्टमरशी बोलत आहे, जे ग्राहक आहे त्यांच्याशी बोलत आहे की अरे नाही बाबा तुम्हाला पुन्हा काय पाहिजे, कशा पद्धतीने पाहिजे, कसं पाहिजे, किती वाजता पाहिजे. म्हणजे असं एक काही, आता तिचं हॉटेल असू शकते, किराणा दुकान असू शकते, कपड्याचं दुकान काही असू शकते. तर आपल्या ग्राहकाशी काय करताय, संवाद करताय. तर हे कोणत्या प्रकारचे संवाद आहेत. ग्राहकाशी काय तुम्हाला लिहून पत्रामध्ये व्यवहार करणार आहे का नाही, ईमेल पाठवणार आहे का नाही, इशाऱ्याने विचारणार आहे का नाही, तिला शब्दातच बोलावं लागेल आणि शब्दातच तिला विचारावं लागेल, बरोबर आहे. तर त्याला काय म्हणतो आपण, मौखिक संवाद म्हणतो. म्हणजेच काय, त्याला वर्बल कम्युनिकेशन, ज्याच्यामध्ये शब्दाचा वापर होणार. ठीक आहे. नॉन वर्बल येणार नाही, संवाद करायच नाही, लेखी संवाद पण नाही आहे. याचं उत्तर एक आहे एकदम परफेक्ट. ठीक आहे. प्रश्न समजून घ्या, एकदम सोपाचा युनिट आहे आणि सोपे काय एकदम प्रश्न आहे. त्याच्यानंतर आहे, राज आणि तेज एकमेकांशी फक्त फोनवर बोलतात. ठीक आहे. राज पण आणि तेज पण दोघे एकमेकांवर कसे बोलत आहे, फोनवर बोलत आहे. तर हा कोणत्या प्रकारचा संवाद आहे. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये शब्द वापरणारा तो उत्तर वर्बल किंवा नॉन वर्बल दोघांमध्येच येऊ शकते. तुम्हाला मध्ये शब्द वापरतात काय असतात, वर्बल येतं, म्हणजेच त्याला मौखिक म्हणू. काय म्हणू, मौखिक. तर शब्द कुठं वापरतो आपण, वर्बल कम्युनिकेशनमध्ये. तर हा काय झाला, वर्बल झाला. आता बघा रिटर्नमध्ये पण शब्द वापरतो, पण त्यांनी लिहून बोलत आहे का, असं म्हटलं आहे का मेसेजमध्ये बोलत आहे त्यांनी, नाही, त्यांनी काय बोलत आहे, फोनवरती संवाद करताय. फोनवरती संवाद करताय म्हणजे तो काय झाला, वर्बल झाला. पण तिचं जर म्हटलं असं की फोनवरती चॅटिंगवरती बोलत आहे, तर मग तो काय झाला असता, रिटर्न कम्युनिकेशन झाला असता. ठीक आहे. रिटर्न म्हणजेच लेखी, पण आता सध्या काय याला वर्बल कम्युनिकेशन आपल्याला म्हणता येणार, म्हणून याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की लेटर इज ए फॉर्म ऑफ कम्युनिकेशन. आता लेटर म्हणजे काय, पत्र. ठीक आहे. आता तुम्ही घरी लिहू शकता, ऑफिसमध्ये लिहू शकता, कुठेही लिहू शकता, कोणाला पण देऊ शकता. तर लेटर म्हणजे काय की तुम्ही काय करताय, शब्दामध्ये लिहून देताय म्हणजे काय, रिटर्नच झालं. हे वर्बलमध्ये येतं, शब्द वापरले म्हणून वर्बल, आणि लिहून देताय म्हणून त्याला काय म्हणू आपण, रिटर्न म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, रिटर्न. तर बघा नॉन वर्बल नाही आहे, कारण की शब्द वापरले आपण. स्पोकन म्हणजे याच्यामध्ये काही बोलत नाही आहे, याच्यामध्ये आपण काय करता, लिहत आहे म्हणजेच रिटर्न कम्युनिकेशन आहे. कोणतं आहे, रिटर्न कम्युनिकेशन, लिखित कम्युनिकेशन असं त्याला म्हणतो. म्हणजे त्याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतर आहे, औपचारिक पत्र रिकामी जागा उद्देशासाठी वापरले जाऊ शकते. ठीक आहे. औपचारिक पत्र म्हणजे, औपचारिक म्हणजे काय की ज्याला आपण काय म्हणतो, फॉर्मल म्हणतो. बघा दोन गोष्टी पुन्हा लक्षामध्ये घ्या, जसं वर्बल नॉन वर्बल तुम्हाला लक्षात आलं, तसं फॉर्मल आणि इनफॉर्मल लक्षामध्ये घ्या. दोन शब्द असतात, औपचारिक आणि एक अनौपचारिक असं असतं. औपचारिक म्हणजे काय, फॉर्मल म्हणजे काय, तुम्ही प्रिन्सिपलला पत्र लिहित आहे, तुमच्या टीचरला पत्र लिहित आहे, इन्स्ट्रक्टरला तुमच्या पत्र लिहित आहे, तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये जॉब करताय, तुम्ही आपल्या बॉसला पत्र लिहित आहे, कंपनीला पत्र लिहित आहे, कुठेतरी एखाद्या बँकमध्ये तुम्ही अर्ज करत आहे, किंवा कुठेतरी म्हणजे ऑफिशियल कामामध्ये जे वापरतात त्याला फॉर्मल म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, फॉर्मल. आणि इनफॉर्मलचा अर्थ काय, इनफॉर्मल म्हणजे अनौपचारिक. म्हणजे जसं आपण मित्राला जर पत्र पाठवायचं असणार तर आपण मित्राशी पाठवतो, मित्राशी बोलतो, ते कसं झालं, अनौपचारिक झालं. घरी जे बोलतो आपण अनौपचारिक झालं. पण तेच जर आपण ऑफिसमध्ये गेलो तर आपल्याला तसं बोलता येत नाही, तसं वागता येत नाही, तसं बिहेवियर पण चालत नाही. दोन शब्दामध्ये लक्षात ठेवा, एक फॉर्मल आहे आणि काय इनफॉर्मल. दोन्ही शब्द, फॉर्मल म्हणजे ऑफिशियल आणि इनफॉर्मल म्हणजे आपल्या घरी म्हणा मित्रांसोबतचं ते इनफॉर्मल. बरोबर, दोन गोष्टी लक्षामध्ये ठेवा, दोन उदाहरणं म्हणजे तुम्हाला पूर्ण प्रश्न समजायला. बघा इथं विचारला आहे, औपचारिक म्हणजे फॉर्मल, तर हे कुठं वापरलं जातं, ऑफिसेसमध्ये वापरलं जातं. कुठं वापरलं जातं, ऑफिसेसमध्ये, बरोबर आहे. तर याला कंटाळवाण्या उद्देशासाठी वापरला जाऊ शकतो. असं कंटाळवाण्यासाठी अधिकृत म्हणू शकतो. अधिकृत म्हणजेच काय, ऑफिशियल, ऑफिसमध्ये आपण त्याला वापरू शकतो. अधिकृत जे आहे तिथे आपण काय करू शकतो, आपण औपचारिक पत्र वापरू शकतो. घरी आपण मम्मी पप्पाला पाठवायचं झालं, आजकाल तर जमाना नाही आहे, पण जर आई वडिलांना पाठवायचं असणार तर आपण त्याला फॉर्मल नाही पाठवत, इनफॉर्मल पाठवतो, म्हणजेच अनौपचारिक पाठवतो. ठीक आहे.
दोन्ही पत्र लिहायची पद्धत काय असते, वेगळी वेगळी असते. तुम्ही आईला म्हणू शकता की आई मला तुझी खूप आठवण येत आहे, पण तुम्ही आपल्या बॉसला नाही म्हणू शकत की बॉस मला तुमची खूप आठवण येत आहे, कारण की तो पत्र कसा आहे, फॉर्मल पत्र आहे त्याच्यामुळे. ठीक आहे, म्हणजे याचं बी उत्तर काय आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर पत्रात REG म्हणजे रिकामी जागा काय होते, तर REG म्हणजे काय होते, रिगार्डिंग होते. जसं पत्राचं त्याला बाबत म्हणतात, रिगार्डिंगच्या ठिकाणी कधी कधी काय असतं, सब्जेक्ट पण लिहिलेलं असतं SUB. जसं तर मला पत्र पाठवायचं तर पाठवता त्याचा ॲड्रेस, डेट, सेंडर पाठवणारा. ठीक आहे, रिसिव्हर म्हणजे ज्याला पोचवायचं आहे आपल्याला तो रिसिव्हर. मग इथं ग्रीटिंग, मग त्याला घरी लिहायचं असेल तर वेगळं. ठीक आहे, ऑफिसमध्ये लिहायचं तर महोदय असं लिहितो आपण. मग सब्जेक्टच्या ठिकाणी कधी कधी काय असतं, रिगार्डिंग असतं. रिगार्डिंग म्हणजे कशाच्या तरी बाबतीमध्ये पत्र लिहित होता हो, तर कशाच्या बाबतीमध्ये. तुम्ही ऑफिसमध्ये पाठवत असाल तर नाही मला सुट्टी पाहिजे त्याच्या रिगार्डिंग, एखादं मटेरियल पाहिजे, मला पुस्तकं पाहिजे, काहीतरी त्याच्या रिगार्डिंग. पण आई वडिलांना लिहिताना रिगार्डिंग नाही लिहत आणि होती तिथपर्यंत सब्जेक्टचं पण आपल्याला काम नाही पडत. पण रिगार्डिंगच्या ठिकाणी सब्जेक्ट वापरतो, कधी सब्जेक्टच्या ठिकाणी रिगार्डिंग वापरतो. डिपेंड करते की आपण काय वापरतो आणि कशा प्रकारचं. सब्जेक्ट लिहायचं असलं तर SUB लिहितो आणि रिगार्डिंग लिहायचं असलं तर REG लिहितो. तर मग REG म्हणजेच काय, रिगार्डिंग. आता इथं टेन्शनवाला काम नाही आहे, स्पेलिंगच दिसत आहे, म्हणजे आउट मॅन आउट पण तुम्ही काढू शकता. ठीक आहे, त्याचं हे उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की टॉमला, ठीक आहे, टॉमला एक पत्र मिळाले. टॉमला काय झालं, एक पत्र मिळाला टॉमला, परंतु ते कोणी पाठवले याचा तपशील त्यात नव्हता. म्हणजे काय की पत्र तर आलं टॉमकडे, पण टॉमला माहीत नाही काही पाठवलं कोणी पत्र, कारण तिथे पाठवणाऱ्याचा पत्ताच नाही लिहिलेला आहे. म्हणजे जो सेंडर आहे, ज्याने पाठवलं, सेंडर म्हणजे पाठवणारा, त्याचं काही दिलेच नाही आहे. तर त्याला कसं समजणार की पत्र कोणी पाठवलं, बरोबर आहे. तुम्ही पाठवलं की मी पाठवलं, माहीत नाही. तर पत्रात रिकामी जागा, पत्ता नव्हता. कोणाचा पत्ता नव्हता, बघा. रिसिव्हर म्हणजे प्राप्तकर्ता, म्हणजे माझा, समजा मला येत आहे पत्र किंवा तुम्हाला पत्र येतात, तुम्ही काय झाले, रिसिव्हर झाले, तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि सेंडर म्हणजे पाठवणार. समजा मी तुम्हाला पत्र पाठवलं तर मी काय झाला, सेंडर झाला, त्याला पाठवणाऱ्याचे म्हणू शकतो. पाठवणाऱ्याचा पत्ताच नव्हता म्हणून त्याला माहीतच नाही की नेमकं कोणाचा पत्र आहे, ते त्याला समजलंच नाही. ठीक आहे, म्हणून याचं बी उत्तर काय बरोबर आहे. त्याच्यानंतर सॅमला नोकरीसाठी अर्ज करायचा होता. सॅमला काय करायचं आहे, नोकरीसाठी अर्ज करायचा आहे. उद्या चालून तुम्हाला पण अर्ज करावा लागेल ITI झाल्याच्या नंतर, बरोबर आहे. त्यांनी कंपनीला कव्हर लेटर लिहिण्याचा विचार केला. मग त्याने आता काय केलं, कंपनीला कव्हर लेटर म्हणजेच कंपनीसाठी जे फॉर्मल एक लेटर लिहितो ते लेटर लिहायचा विचार केला. पण त्याच्या मित्राने कव्हर लेटरसोबत रिकामी जागा जोडण्याची सूचना दिली. पण त्याच्या मित्राने त्याला काय म्हटलं, हो तू कव्हर लेटर तर लिही जॉबसाठी, पण तुला त्याच्यासोबत काहीतरी जोडावं लागेल. तर काय जोडावं लागेल, आपण काय करतो, जेव्हा केव्हा टाकायचं आहे, म्हणजे जॉब पाहिजे आपल्याला, तर माहिती पत्रक नाही टाकत, लिहू म्हणजे सोडून देणे, ते पण नाही टाकत, औपचारिक पण नाही म्हणता येईल त्याला आपण रिझ्यूम म्हणू किंवा बायोडाटा म्हणू, दोघापैकी एक कोणताही ऑप्शन असला तरी लक्षात घ्यायचं. तर एक तर त्याच्या मित्राने काय म्हटलं की अरे कव्हर लेटरसोबत काय करतो, रिझ्यूम जोड किंवा आपला बायोडाटा. कारण समजणार नाही ना समोरच्याला तुम्ही काय शिकले, कधी शिकले आहे, तुम्हाला अनुभव काय, ते सर्व कुठं लिहिलं असतं, तुमच्या रिझ्यूम आणि तुमच्या बायोडाटामध्ये. ठीक आहे, म्हणून याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट राहील. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, कोणता गैरमौखिक संवादाचा प्रकार नाही. आता तुम्हाला विचारलाय, प्रकार नाही विचारला, आणि तेही कोणतं, गैरमौखिक म्हणजे नॉन वर्बल म्हणजे ज्याच्यामध्ये शब्द वापरणार नाही. एक पाहू. ईमेलमध्ये काय संवादाचा प्रकार नाही असं विचारलं. ईमेलमध्ये शब्द, तुम्हाला काय विचारलं बघा, गैरमौखिक म्हणजे ज्याच्यामध्ये शब्द वापरणार नाही. पण तुम्हाला माहित आहे ईमेलमध्ये आपण काय करतो, शब्द वापरतो. पण त्यांनी विचारला शब्द वापरत नाही असं कोणता आहे असं विचारलं. गैरमौखिक संवाद कोणता नाही, शब्द न वापरणारा संवाद कोणता आहे, तर शब्द न वापरणारा संवाद कोणता, ईमेल आहे, कारण त्याचे शब्द वापरला. आय कॉन्टॅक्ट म्हणजे डोळ्यांनी जर आपण बोलत आहोत त्याच्यामध्ये शब्द वापरला नाही, बरोबर आहे, म्हणजे काय झाला, गैरमौखिक झाला. हातीचा हालचाल म्हणजे हाताच्या इशाऱ्याने आपण बोलतो, न बोलता हाताच्या इशाऱ्याने आपण सांगतो, त्याच्यातही शब्द वापरले नाही. चेहऱ्यावरील हावभाव त्यांनी पण शब्द वापरले नाहीत. फक्त ईमेल आहे त्याच्यामध्ये शब्द वापरले. तेच विचारलं शब्द न वापरलेला कोणता, तर ए मध्ये शब्द न वापरलेला नाही आहे असं विचारलं आहे. तर नाही आहे म्हणजे ईमेलमध्ये वापरला आहे, म्हणून याचं हे उत्तर काय एकदम परफेक्ट आणि एकदम बरोबर आहे. नाही वाले प्रश्न आहे थोडेसे बरोबर कॉन्सन्ट्रेशन वाचा, कारण त्याच्यामध्ये काय होते, खूप कन्फ्युजन असते विद्यार्थ्यांना. ठीक आहे, आता बघा, ओरडणे हे दर्शवते की आपण रागावलेलो आहेत. म्हणजे जर आरडाओरडा केला समजायचं की आपल्याला राग आलेला आहे किंवा समोरच्याला राग आलेला आहे. खूप हळू बोलणे हे दर्शवते की आपण थकलो आहोत. ठीक आहे, जोरात ओरडलो तर समजायचं की नाही याला राग आलेला आहे, आणि एकदम हळू जर बोलत आहे तर किंवा तो झोपलेला आहे असं समजू. एक तर तो थकलेला आहे किंवा कसं झालेला आहे, झोपलेला आहे. मग गैरमौखिक संवादाचा कोणता भाग आम्हाला समजण्यास मदत करते. म्हणजे बघा, तो जर जोरात बोलला तर त्याला सांगायची गरज नाही आहे की मला राग आलेला आहे. तो एकदम हळू मंदपणे बोलत आहे, एकतर तो थकलेला आहे किंवा तो झोपेत आहे.
तो असंही त्याला सांगायची गरज नाही, नाही रे मी खूप थकलेला, मला बोलायला त्रास, असंही तो म्हणणार नाही. पण आपल्याला ते समजायला येतं की झोपेत जर असला, अरे झोपेमध्ये असं बोलताय, मग समजून जाय अरे नाही या झोपेमध्ये आहे, बरोबर आहे. मग हे काय न बोलताच आपल्याला समजलं, म्हणजे त्याला आपण काय म्हणू, गैरमौखिक म्हणू. काय म्हणू, गैरमौखिक म्हणजेच त्याला नॉन व्हर्बल म्हणू. ठीक आहे. तर मग ते नेमकं तुम्हाला समजलं कसं, की त्याच्या स्माईलवरून समजलं का, बिलकुल नाही. हाताच्या हालचालीवरून समजलं का, बिलकुल नाही. पण आवाजाच्या स्वरावरून आपल्याला समजलं की नाही हा एकदम आज थकेला आहे, आज काही याच्यासाठी बोलणी होत नाही, एक तर तो झोपेत आहे किंवा थकलेला आहे, बरोबर आहे. एकदम जोरात ओरडला, अरे नाही याला राग आलेला, कशावरून समजलं आपल्याला, आवाजावरनं म्हणजेच आवाजाच्या स्वरावरनं. म्हणण्याचं सी उत्तर काय एकदम बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर स्वतःच्या आणि समोरच्याच्या व्यक्ती मधील अंतराला रिकामी जागा म्हणतात. आता बघा महत्त्वाची गोष्ट की स्वतःचं, आता एक शब्द महत्त्वाचा आहे, ॲक्च्युली महत्त्वाचा. काय शब्द महत्त्वाचा आहे तुम्हाला सांगूनच देतो. स्पॅटल किंवा स्पॅशल डिस्टन्स असं म्हटलं जातं. ठीक आहे. स्पॅशल पण वाचू शकता किंवा स्पॅटियल असं पण वाचू शकता, प्रोनाऊन्सिएशन काही होऊ शकतं. त्याला अवकाशी अंतर म्हटलं जातं. अवकाशी अंतर म्हणजे ॲक्च्युली ते अंतरवेळ जे जातात ना त्यावरती, त्यांच्यातलं डिस्टन्स, त्याला पण तो शब्द वापरला जातो. पण आता शब्दाचा अर्थ काय तुम्हाला सांगतो बघा. स्वतःच्या आणि समोरच्या व्यक्तीमधील जे अंतर आहे त्याला नेमकं आपण काय म्हणतो, म्हणजे तुम्ही ना मी समजा दोघं उभे झालो, नेमकं आपल्या दोघांच्या अंतराला काय म्हणतो, मधात जे अंतर पाडलं आपण त्याला काय म्हणतो बघा. रिलेशन नाही म्हणत, अनौपचारिक नाही आणि क्लोज जवळ असं पण नाही, त्याला म्हटलं जातं स्पॅटल किंवा स्पॅटियल किंवा स्पॅशल असं पण, शन पण म्हणू शकता, स्पॅशन असं पण म्हणू शकता. पण ते कसं वापरायचं आहे, कसं लक्षात ठेवायचं, लक्षात ठेवा. आता अवकाशी अंतर आहे तर याचा अर्थ काय होते ते तुम्हाला सांगतो बघा. याचा अर्थ असा की जर तुम्ही इनफॉर्मल एरियामध्ये किंवा इनफॉर्मल, आता इनफॉर्मल म्हणजे काय, इनफॉर्मल म्हणजे ऑफिशियल नाही इनफॉर्मल. कुठं राहू शकता तुम्ही, मित्रासोबत राहू शकता, तुम्ही आपल्या घरी राहू शकता, आई वडिलांसोबत राहू शकता, भावासोबत राहू शकता, बहिणीसोबत राहू शकता, बरोबर आहे. हे सर्व काय झालं इनफॉर्मल. तर याच्यामध्ये डिस्टन्स अगदी काय असतं, कमी असतं. एकदम तुम्ही चिपकून बसू शकता, चिपकून बोलू शकता, चिपकून राहू शकता, बरोबर आहे. कारण की हे आपण काय इनफॉर्मलमध्ये. आपण फॉर्मलमध्ये काय होतं की तुम्हाला दोन कर्मचाऱ्यांच्या मधामध्ये, म्हणजे तुमचे कोणी दोन कर्मचारी असो, तुम्ही जॉब करतो, तुमचे बॉस असो, तुमच्यासोबतचे असो, तर यांच्यामध्ये तुम्हाला 4 फुटाचं कमीत कमी अंतर ठेवावं लागतं. काय ठेवावं लागतं, कमीत कमी अंतर ठेवावं लागतं. हे काय झालं, हे स्टँडर्ड झालं. हे काय झालं, स्टँडर्ड. म्हणून तुम्ही बघितलं असेल ऑफिसमधले लोक म्हणा किंवा असे तुम्ही जर कुठं बघत असणार सिरियल टी व्ही कुठे, तर बरोबर त्यांनी डिस्टन्स मेंटेन करून चालतात 4-4 फुटाचं, आणि बोलताना पण दुरून बोलतात, एकदम जवळ चिपकून बोलत नाही. तर हे जे सांगणारी गोष्ट आहे, म्हणजे हे जे अंतरवाली गोष्ट आहे, त्याला काय म्हटलं जातं, स्पॅशल म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, स्पॅशल असं म्हटलं जातं किंवा स्पॅशन असं पण म्हटलं जातं. तर त्याचा प्रोनाऊन्सिएशन तुम्हाला जसं बोलायचं तसं बोला, फक्त त्याला अवकाशी अंतर असं म्हटलं जातं. हे उत्तर काय त्याचं एकदम बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सॅम्युअल त्याच्या सहकारी जोडीदाराला दररोज ऑफिसमध्ये भेटतो. ठीक आहे. सॅम्युअल काय झाला, सॅम्युअलचा एक मित्र असणार जो जॉबवरती आहे. बघा, मित्र घरी आणि जॉबवर गेलं की आपला तो सहकारी होतो. काय होतो, सहकारी होतो, कोवर्कर म्हणून आपण आपल्यासोबत काम करणारा. ऑफिसमध्ये भेटतो. जेव्हा आपण सहकार्यासोबत असतो तेव्हा आपण त्याच्याकडे रिकामी जागा उभे किंवा बसू नये. कसे उभे किंवा बसू नये, एक तर त्याच्या जवळ बसू नये एकदम चिपकून किंवा एकदम जवळजवळ उभे पण राहू नये. कारण की डिस्टन्स काय सांगितलं मी, कमीत कमी 4 फुटावर अंतर ठेवून राहायचं असतं ऑफिशियलमध्ये, फॉर्मलमध्ये. ठीक आहे. तर मग आता काय की त्याला टू क्लोज बसू नये, एकदम खूप जवळ बसू नये किंवा खूप जवळ उभे राहू नये, बरोबर आहे. म्हणजे याचं ए उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे चेरी. ठीक आहे. चेरी नाव आहे कोणाचं तरी, मुलाखतीसाठी जात आहे. चेरी मुलाखतीसाठी जात आहे, तर तिने काय करू नये. बघा, काय करू नये, इंटरव्ह्यूसाठी जात आहे चेरी म्हणजे मुलगी आहे. ठीक आहे. उद्या झालं तुम्ही पण इंटरव्ह्यूसाठी जाल, तर नेमकं काय करू नये असं विचारलं. बघा, पहिला ऑप्शन की फॉर्मल ड्रेस घाला, बिलकुल हे घालायला पाहिजे. पण इथं प्रश्नात काय विचारलं, काय करू नये असं विचारलं. तर फॉर्मल ड्रेस घालून जायला पाहिजे, म्हणजे एकदम लग्नात घालतो तसे नाही, लग्नात घालतो ते वेगळे आणि फॉर्मल काय असतात, वेगळे असतात. त्याच्यानंतर खूप मेकअप किंवा परफ्यूम लावा, खूप मेकअप करा एकदम जबरदस्त, आणि एकदम पार्लरमध्ये जाऊन या आणि मस्त परफ्यूम वगैरे लावून जा, लिपस्टिक लावून जा एकदम. असं इंटरव्ह्यूला जाणार का तुम्ही, बिलकुल नाही, असं जायचं नाही. एकदम घमघम वास येत आहे, जसं गेलं इंटरव्ह्यूला तो समोरचा त्या वासानेच बेहोश होऊन जायचा, बरोबर आहे. तर तसं करायचं नाही. खूप मेकअप, एकदम जास्त लग्नाचा मेकअप आणि परफ्यूम लावून जायचं नाही इंटरव्ह्यूला. ठीक आहे. तर मग काय करायचं नाही, तर असं करायचं नाही, बीवाला ऑप्शन. ठीक आहे. तिचा बायोडाटा घ्या, बायोडाटा घेऊन जा, स्वच्छ कपडे घालून जा, हे सर्व करायचं, पण बीवाला ऑप्शन बिलकुल करायचा नाही. हे सर्वांसाठीच आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. चेरीसाठीच नाही, ते तुमच्यासाठी पण आहे. तुम्ही तुमच्या मित्राची रिकामी जागा बोलू शकता. तुम्ही तुमच्या मित्राची इनफॉर्मल बोलू शकता. इनफॉर्मल म्हणजे काय, अनौपचारिक रीतीने बोलू शकता. मग तुम्ही त्याला कशा पद्धतीने, त्याला रिस्पेक्टची गरज नसते. घरी पण आपण आई वडिलांना पण असं देतो त्यांचा रिस्पेक्ट, त्यांना पण असं तुम्ही
बोलायची पद्धत बघा वेगळ्याच पद्धतीने बोलतो आपण, पण तेच तुम्ही शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये तसं बोलू शकत नाही. म्हणून मित्राची कसं बोलू शकतो आपण, इनफॉर्मली बोलू शकतो, इनफॉर्मल पद्धतीने बोलू शकतो. म्हणजे याचं बी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, कोणता संवादाचा प्रकार नाही. तुम्हाला विचारलाय संवादाचा कोणता प्रकार नाही. तर तुम्हाला माहित आहे मौखिक वर्बल असतो ज्याच्यामध्ये शब्द वापरतो, नॉन वर्बल ज्याच्यामध्ये शब्द वापरत नाही, रिटन म्हणजे ज्याच्यामध्ये लिहून आपण सांगतो, हे सर्वच आहे. पण ड्रायव्हिंग, वाहन चालवणे हा काही कम्युनिकेशनचा प्रकार नाही आहे. ठीक आहे. तो कोणता नाही आहे असं विचारलं म्हणून याचा डी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे. म्हणजे सोपे जे प्रश्न आहे तुम्ही सहज त्याला सॉल्व्ह करू शकता आणि समजू पण शकता. ठीक आहे. नंतर आहे औपचारिक संवाद रिकामी जागा येथे वापरला जातो. औपचारिक म्हणजे काय, तुम्हाला सांगितलं फॉर्मल कुठं वापरतो, ऑफिसमध्ये, मित्रांसोबत नाही वापरता येईल, ऑफिसमध्ये. आणि तुम्ही कॉलेजमध्ये गेले, कॉलेजमध्ये तुमच्या सर असो, प्रिन्सिपल असो, त्यांच्याशी जो संवाद असतो तो कसा असतो, औपचारिक असतो. कसा असतो, औपचारिक. तर बघा मित्रांसोबत अनौपचारिक, हाऊसमध्ये, पार्टीमध्ये सर्व अनौपचारिक. पण जे वर्क प्लेस आहे किंवा कामाची जागा आहे, म्हणजे तुम्ही जिथं जॉब करता तिथं कसं असलं पाहिजे, संवाद औपचारिक असला पाहिजे, फॉर्मल असला पाहिजे. ठीक आहे. म्हणून याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. हे शब्द फक्त लक्षात घ्या, प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे विनोद त्याच्या नवीन व्यवस्थापकाला त्याच्या कामाच्या ठिकाणी भेटतो. ठीक आहे. भेटले म्हणजे विनोदला काय झालं, त्याचा नवीन मॅनेजर आला. त्याला काय आला, नवीन मॅनेजर. तो ऑलरेडी काम करत होता, त्याचा मॅनेजर बदलला आणि आता नवीन मॅनेजर आला आणि तो त्याच्या कामाच्या ठिकाणी काय झाला, अचानक भेटणार म्हणजे भेटणारच मॅनेजर आहे, बरोबर आहे. तर त्याला आधी स्वतःला रिकामी जागा करावे लागेल. म्हणजे जसं त्यांनी भेटला, जसा तो त्याचा मॅनेजर त्याला भेटला, तर मग तो सर्वात पहिले काय करेल, त्याला पहिले सांगावं लागेल की भाऊ मी कोण आहे आणि मी इथं काय करतो ते पहिले तुम्हाला सांगावं लागेल. मग बाकीची भानगड नंतर होईल, बरोबर आहे. म्हणजे कुठे पण आता तुम्ही क्लासमध्ये गेले आणि नवीन सर आले समजा तुम्हाला, आणि मग त्या सरांना पहिलेच बाकीची भानगड नाही सांगणार, पहिले आपण सांगणार किंवा सर आल्यानंतर तुम्हाला पहिले सांगणार की मी कोण आहे, कुठून आले, आपलं स्वतःचं इंट्रोडक्शन देणार, बरोबर आहे. तर तुम्हाला पण तुमचा मॅनेजर बद्दल तुम्हाला पहिले सांगायला, भाऊ मी इथं काम करतो, माझं हे नाव, माझ्याकडे हे काम आहे. म्हणजे स्वतःला तुम्हाला इंट्रोड्यूस करावं लागेल. म्हणजे स्वतःचा काय करावं लागेल, परिचय द्यावा लागेल. काय करावं लागेल, सर्वात आधी स्वतःचा त्याला परिचय करावा लागेल. मग बाकीचं मग धन्यवाद, गुड नाईट जे काय म्हणायचं ते नंतरचा विषय. ठीक आहे. म्हणजे याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट राहील. ते ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की जेव्हा आपण संवाद साधत असतो तेव्हा आपल्याला योग्य कपडे घालावे लागतात आणि देहबोली राखली पाहिजे. देहबोली म्हणजे आपली हालचाल पण व्यवस्थित असली पाहिजे. ठीक आहे. नाही तर कुठे जायचं नसे, पाय बिलकुल सरळ लांब करून बसायचं. कुठं एखाद्या ऑफिसमध्ये गेलो होतं, एकदम बटना खुल्या ठेवून, हात असे गुंडाळून, असे जर तर तुम्हाला लात मारून हकलून देईल. समजा इंटरव्ह्यूला वगैरे असे गेले, म्हणजे गेले चेअरवर असे पाय पसरवून बसले, असे हातावरती करून, बरोबर आहे, अशा बटना खुल्या करून, कॉलर असं करून, असं जर जाल तुम्ही तर हे काय झालं, म्हणजे मूर्खाचे लक्षण झाले. तुम्हाला तिथूनच उभं करणार आणि ढकलून देईल, पुन्हा तुम्हाला येऊ देणार पण नाही, बरोबर आहे. तर मग आणि राखली पाहिजेत, काय राखली पाहिजे बघा, ओरडणे, शाऊट राखली पाहिजे असं नाही म्हणता येईल, मेकअप नाही म्हणता येईल, आय कॉन्टॅक्ट राखला पाहिजे. म्हणजे तुम्ही असं करा की संवादाकरिता चालले तुम्ही, संवाद म्हणजे आता तुम्ही इंटरव्ह्यूला चालल्याचं पकडून चाला, तर तेव्हा आपल्याला योग्य कपडे घालणे गरजेचे आहे. किंवा असंही तुम्ही ऑफिसमध्ये चालले तर योग्य कपडे घालणे गरजेचं आहे. आपली देहबोली म्हणजे आपली हालचाल बिलकुल व्यवस्थित असली पाहिजे. चालणं बैठक बोलणं म्हणतो आपण, त्या गोष्टी व्यवस्थित असल्या पाहिजे. सोबतच तुम्ही ज्याच्याशी बोलत आहे त्याच्यासोबत काय असला पाहिजे, आय कॉन्टॅक्ट असला पाहिजे. म्हणजे मी आता जर शिकवत आहे तुम्हाला तर माझे डोळे तुमच्या डोळ्यामध्ये मी टाकण्याचा प्रयत्न करताय आणि तुम्ही पण माझ्या डोळ्यामध्ये बघण्याचा प्रयत्न करताय. याने काय होते, कम्युनिकेशन एकदम स्ट्रॉंग होतं. म्हणजे एकदम तुम्ही ते आपण डुबून जातो त्याच्यामध्ये, त्या कम्युनिकेशनमध्ये, बरोबर आहे. म्हणून आपल्याला आय कॉन्टॅक्ट म्हणजे डोळ्याचा संपर्क करणं खूप गरजेचं आहे या सर्व गोष्टीसोबत. म्हणजे मी खूप चांगले कपडे घालून आलो, व्यवस्थितपणे मी हातवारे करताय, व्यवस्थितपणे बोलत आहे, व्यवस्थितपणे, पण एवढ्याने होणार नाही, मला तुमच्याकडे बघावं लागेल. कारण तुम्ही जर समजा दुसऱ्या एखाद्याचं सेशन बघाल तुम्ही आणि तो जर तुमच्याकडे बघतच नाही आहे तर तुम्हाला फिलिंग नाही शिकवल्याची. पण मी तुमच्या एकदम डोळ्यामध्ये बघत आहे आणि तुम्ही पण माझ्या डोळ्यामध्ये बघत आहे, तर म्हणून आय कॉन्टॅक्ट पण काय तेवढाच गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणून याचा सी ऑप्शन काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे. आता हे 25 प्रश्न होते, तर याला या सेशनला आपण थांबवून देऊन बाकी त्याच्या नंतर सेशनला काय करू, कंटिन्यू करू. तो पण तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा ITI करत असलेले, आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर तुम्ही काय करू शकता, कमेंट पण करू शकता, काही सजेशन असेल तर. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्यानंतरचे कंटिन्यू क्वेश्चन बघण्याकरता नेक्स्ट व्हिडिओवरती क्लिक करून बघू शकता. तोपर्यंत ब्रेक घेतो.